हे त्यांच्यासोबत गाडीत बसून आलेत. तुमचं नाव काय, तुम्ही कुठून सोबत आले त्यांच्या, आणि कधीपासून हे ठरलं होतं सरेंडर होणार आहे? माझं नाव शरद मुंडे, हां मी नगरसेवक आहे. हां आणि ज्या वाल्मिक अण्णा कराडांवर हे आरोप केले जातात हां ते तोतान खोटे आहेत. हां. नाही नाही, पण तुम्ही रात्री कुठे होते? त्यांच्या बरोबर आले तुम्ही? बीडची गाडी आहे, तुम्ही पण बरोबर होते का गाडीत? हां, तुम्ही कुठून आले बरोबर? आम्ही आता देवावरून आलो. कुठल्या देवाला गेले होते? ह्याला आपल्या ते कोणतं श्री स्वामी समर्थ कोणतं अक्कलकोटला? अक्कलकोट. रात्री तुम्ही अक्कलकोटवरून हो, आले का? अक्कलकोट. मग 8 दिवस कुठे होते? 8 दिवस कुठं ते होते मला माहित नाही. मग तुम्हाला कधी भेटले? मंदिरात भेटले मला हां, तिकडं. कुठल्या मंदिरात? अक्कलकोट. अक्कलकोटच्या मंदिरात. तुम्ही कधीपासून मुंडे साहेब बरोबर आहे त्यांच्या? नगरसेवक आहे तुम्ही? हां, परवा दिवशीपासून परवापासून? हो. परवा कुठे होते ते? परवा इथंच होते, कुठे? इथं इथंच होते ना पुण्यात. परवा पुण्यात होते. हो. आणि मग ते अहो, गुन्ह्याबद्दल बोला ना, गुन्ह्याबद्दल बोला ना तुम्ही. पुन्हा तोच खंडणीचा शोधतायत पोलीस, काय त्यांना काय हजर का नाही झाले? स्वतः काय स्वतः ते खरं खरं तथ्य बघा ना, काय? तथ्य बघा ना अहो, गुन्ह्याचं पण मग तथ्य त्याचा बघा. तपास करायला त्यांनी हजर नको का व्हायला? हो, हजरच झालेत ना. आपण मग 10 दिवस का नाही झाले तेच विचारतो आम्ही. स्वतःहूनच हजर हो, झालेत ना. बरोबर आहे, पण ते 10 दिवस का नाही आले तेच तर विचारतात. सगळे लोक आरडाओरडा करतात ना, खोटं- यांना एवढं कळत आहे साहेब- खरं आहे खोटं आहे, म्हणजे साहेब- हजर का नाही आले? साहेब, कोर्टा गुन्ह्यामध्ये कुणी पण घेतो, बर हे भेणारच ना. हा, खोट्या गुन्ह्यामध्ये कोणी पण भेटतो ना. कसं काय घाबरणार तुम्ही? बरं 2-3 दिवस कुठं फिरले? थांबा की 2 मिनिटं बोल. कुठं कुठं होते 2-3 दिवस? 2 दिवस कुठं होते तुम्ही? 2 दिवस, हा? 2-3 दिवस कुठं होते तुम्ही? कुठं होते म्हणजे? अहो म्हणजे बरोबर कुठं फिरत होते? पुण्यातच होते. आणि काय करत होते? बरोबर नव्हते. हे वाल्मिक कराड यांच्या गाडीमध्ये ते आले. 3 दिवसापासून वाल्मिक कराड यांच्या सोबत ते राहत होते. आणि त्यांचं म्हणणं आहे काल रात्री अक्कलकोटला दर्शन घेऊन वाल्मिक कराड आले. आता त्यात तथ्य किती आहे हे माहिती नाही. मात्र प्रत्यक्षात काही कार्यकर्ते जे आहेत, हे कार्यकर्ते इथं आले आणि ते वाल्मिक कराडांच्या गाडीत होते. आपण सगळ्यात पहिल्यांदा वाल्मिक कराडांची गाडी जेव्हा आतमध्ये आली तेव्हा आपण लाईव्ह केलं श्वेता, आणि त्यांना हे सगळे प्रश्न विचारलेले होते. 2 दिवस तुम्ही कुठे होतात किंवा काय, त्यांनी थेट हात जोडले वाल्मिक कराडांनी, आणि ते या सगळ्या प्रकारामध्ये काहीही बोल. हो, आम्ही बघितला प्रश्न विचारण्याचे 100 प्रयत्न केले, मात्र तरी देखील एकाही प्रश्नाचं उत्तर वाल्मिक कराड